Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नागरिक उमेदवार आहे, मला मतदान करू नका. मला मतदान करू नका असं एखाद्या उमेदवारानं म्हटलेलं तुम्ही कधी ऐकले का? पण कराडमध्ये चक्क नगराध्यक्षपदाचा उमेदवारच जनतेच्या दारात जाऊन म्हणतोय मला मतदान करू नका. नगराध्यक्षपदासाठी उभा राहिलोय, अपक्ष उमेदवार आहे, मला मतदान करू नका. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी श्रीकांत गोडकेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. श्रीकांत गोडके पेशानं वकील आहेत. गोडकेंनी निवडणुकीत अर्ज भरला आणि प्रचारही सुरू केला. पण मतदारांच्या भेटीगाठी घेत मला मतदान करूच नका म्हणत गोडके जनतेसमोर हात जोडतायत. एकीकडे मलाच मतदान करा म्हणत राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांचे उंबरे झिजवतायत, तर दुसरीकडे कधी दारात तर कधी बाजारात जाऊन गोडकेंचा मला मतदान करूच नका म्हणत सुरू असलेला प्रचार कराडमध्ये चर्चेचा विषय झालाय. अपक्ष उमेदवार आहे मी, मला मतदान करू नका. नगराध्यक्षपदाचा अपक्ष उमेदवार आहे मी, ओके, मला मतदान करू नका. नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे मी अपक्ष, मला मतदान करू नका. नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे मी, मला मतदान करू नका. कराड नगरपालिकेत 25 वर्षांनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी खुले झाले. पण भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी नगराध्यक्षपदासाठी ओबीसी उमेदवार मैदानात उतरवला. यावरूनच निवडणुकीच्या माध्यमातून अपप्रवृत्तींचा होत असलेला शिरकाव आणि मराठा समाजावर झालेला अन्याय हे दोन्ही मुद्दे मांडत नाराज झालेल्या श्रीकांत गोडकेंनी ही अशी आगळी वेगळी भूमिका घेतली आहे. कराड नगरपालिकेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. प्रचाराचा धडाका गल्ली गल्ली बोळामध्ये सुरू होतोय. आपल्या सोबत ॲडव्होकेट श्रीकांत गोडके आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे. मला मतदान करू नका, गावोगावी गल्ली गल्ली जाऊन मंडईत जाऊन असा प्रचार सुरू केलेला आहे. आपल्या सोबत श्रीकांत गोडके आहेत. नेमकं त्यांना विचारूया की मतदान करू नका असं ते जनतेला आवाहन करतात. काय तुमची प्रतिक्रिया? याबाबत मी तुम्हाला सांगेन की कराड नगर परिषद कराड करता ओपन जेंट्स राखीव हे सुमारे 20 ते 25 वर्षांनी आरक्षण जाहीर झालेलं आहे. यामध्ये भाजपा व काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहेत. यांनी जाणून बुजून आज रोजी ओपन सीट देण्याऐवजी ओबीसी सीट आम्हा सर्व मतदारांवर लादलेली आहे. काहींनी तर त्यांच्या 50 वर्षाची परंपरा संपुष्टात आणली उमेदवार न देऊन. मला असं म्हणायचं आहे, हे नगराध्यक्ष पदासाठी पण झालेलं आहे. आणि तुम्ही जर वॉर्डातली परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी देखील आरक्षण प्रमाणे सीट दिलेली नाहीत. आज बार, वाईन शॉप, मटका, जुगार, कॉन्ट्रॅक्टर, व्याजधंदा करणारे लोक तुम्हाला राजरोसपणे मतदान मागताना दिसतील. आणि लोकप्रतिनिधी ह्या लोकांसाठी, मी असं म्हणणार नाही, पण त्यांचा प्रचार करून दिसतील. त्यांनी त्याची जाणीव करून घ्यावी. लोकांच्या मध्ये अतिशय एक रोष आहे मतदानाबाबत. त्यामुळं मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझी सामाजिक संस्था आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक चळवळी उभा करून लोकांनी मागे उभं राहिलेलो आहे. मी ऍडव्होकेट आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे. हे जर लोकांनी मनात घेतलं, एक मत परकड बोलण्याला, एक मत विचाराला, परंतु हे होत असताना दिसत नाहीये. त्यामुळं मी या निर्णयाला पोहोचलोय की मला मत करू नका. तुम्ही जनतेत जाताय, तुम्ही मला मतदान करू नका असं एक आवाहन करताय. लोकांची प्रतिक्रिया, जनतेतली प्रतिक्रिया काय येते? लोकांची प्रतिक्रिया म्हणजे लोकांना हे पटवून झाले की लोक म्हणतात की हे कसं काय, म्हणजे ह्या प्रकारे असं कसं काय. लोकांच्यात एक उलट चर्चा आहे की आपली पोटतिडकी कोणतरी मांडणारा आपल्याला भेटलेला आहे. सामान्य नागरिक, सामान्य मतदार, जे उमेदवारांचे कार्यकर्ते बाहेर रस्त्यावर फिरतात, त्याच्यापेक्षा अधिक मोठा मतदारसंघ हा घरात बसलेला आहे. तर तो मतदारसंघ देखील विचारात पडलेला आहे
की हे भूमिका घेण्याचं ऍडव्होकेट श्रीकांत गोडकेचं कारण काय आहे. अशी भन्नाट कल्पना तुम्हाला कशी सुचली, काय एकंदरीत? नाही, हे कल्पना म्हणू शकत नाही तुम्ही. याच्या मागचं कारण असं आहे की मी लोकांच्यात फिरलो तर लोकांच्या मनातला जो रोष आहे, खतखत आहे, ती मला वाटलं व्यक्त करायला पाहिजे. आपल्याला किती मतं पडतील आणि आपण निवडून येईल किंवा आपलं डिपॉझिट जाईल हे बघणं गरजेचं नव्हतं. लोकांच्या मी आज त्या ठिकाणी अर्ज भरला, अपक्ष भरायलो म्हणून मी या ठिकाणी मांडू शकतो. परंतु भरलाच नसता तर असं किती लोकांच्या मनातलं हे राहून गेलं असतं. निदान माझ्या माध्यमातून का होईना, पण ते लोकांच्या पुढे तुमच्या पुढे माझी व्यथा मांडता आली लोकांच्या माध्यमातून, हे मला म्हणायचंय. तुम्ही जनतेला आव्हान काय करणार आहे? तुमचं बॅट चिन्ह आहे. एकंदरीत आमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जनतेला आव्हान काय करावं? मी आता सांगितलं, माझा अजेंडाच आहे की मला मतदान करू नका. त्यामुळे मी जनतेला असं म्हणू शकत नाही की माझं बॅट चिन्ह आहे आणि मला मतदान करा. जनता ठरवेल की परकेट बोलणारा, आपली वस्तुती पोटतिडकी मांडणारा वर गेला पाहिजे त्या घरात बसला पाहिजे. जनताच ठरवेल की पोटतिडकीनं प्रश्न मांडणारे नाच निवडून द्या, असं श्रीकांत गोडके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सकलेन मुलांनी, मुंबई तक, कराड.